कापून त्याचं बारीक तुकडं करून जाळलं पाहिजे. अशा नराधा म्हणला ना तुकडंच करायला पाहिजे त्याचं. आज सकाळी रील बघत होते त्या टायमिंगला एक व्हिडिओ समोर आला की मालेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील एक 3.5-4 वर्षाच्या लहान छोट्याशा बाळावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. काय वाटलं असेल त्या बाळाला आणि तिच्या आई वडिलाला की एवढ्या छोट्याशा बाळावर असे अत्याचार होत आहेत. तर माझी एकच विनंती जनतेला की सगळ्याला ही व्हिडिओ शेअर करा, तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवा आणि त्या मुलीला न्याय द्या. आणि सरकारला एकच विनंती, त्याला फाशी देण्याच्या ऐवजी आहे ना भर चौकात जिवंत जा. कारण की परत 10 जणांनी विचार केला पाहिजे, असं मनात पण विचार आणताना 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण असं कृत्य करतोय, आपल्यासोबत काय शिक्षा होईल काय नाही. फाशी देऊन काय उपयोग नाही. फाशी दिल्यावर 2 मिनिटात माणूस मरतं, पण त्याला जिवंत जाण्याची त्रास त्याला होईल ना, त्याला वाटेल की आपण चूक नाही, असा मोठा अपराध केला की त्या अपराधाची शिक्षा आपल्याला एवढी भयानक मिळते. आणि भावनेच्या ह्याच्यात मी काय बोलले असेल तर सॉरी बरं का, पण मला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि सगळ्यांना हीच विनंती की तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की त्या चिमुकलीची काय चूक होती. त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. मुलगी म्हणून जन्माला येणं ही चूक होती का तिची? काय वाटत असेल तिला, तिच्यावरती अत्याचार घडला, तिला दगड घालून मारण्यात आलं. काय वाटलं असेल तिच्या आई वडिलांना की आपल्या लहान मुलीवर असा अत्याचार झालाय. तर माझी सगळ्यांना एकच विनंती की तुम्ही सगळ्यांना ही व्हिडिओ शेअर करा, तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवा आणि तिला न्याय मिळवून द्यायला मदत करा. मी जेव्हा रील बघत होते ना तेव्हा खूप वाईट वाटलं की आपली महाराष्ट्रात असं काहीतरी घडतंय, कित्येक वेळा घडतंय. किती तर मुली ह्या अत्याचारांना बळी जात आहेत. काय आपली सरकार झोपली, त्याला फाशीची शिक्षा देऊ नका, तर भर चौकात त्या करून जाळावं. कारण की परत कोणाचा अशी नीचपणा कोणच करू शकत नाही परत. 10 वेळा मुलीकडे बघताना सुद्धा त्यांची नजर थरथर कापली पाहिजे, अशी शिक्षा द्या. तुम्हाला काय वाटतं की आजपर्यंत तुम्ही बघताय सारखं सोशल मीडियावर बघताय की 4 वर्षाच्या मुलीवर झालं, 14 वर्षाच्या मुलीवर झालं, महिन्या 2 महिन्यात हे असं कृत्य घडायलाच लागलेलं आहे. मुलं शाळेत, मुली सुखरूप नाही त्या, शाळेत सुखरूप नाहीत, दवाखान्यामध्ये सुखरूप नाही त्या, मंदिरात पण सुखरूप नाही त्या. झोपलंय का आपलं सरकार, का आपली जनता झोपली महाराष्ट्रातली? तुम्हाला आता जनतेला मला एकच बोलायचंय की आता आपण आजपर्यंत झोपलो होतो, आता आपल्याला जागं व्हायचंय. या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आपल्याला, काही जर झालं तरी. आणि सगळ्यांनी आवाज उचला आणि त्याला फक्त फाशी नाही तर जाळलं पाहिजे, जाळायचं, त्याला भर चौकात जाळलं पाहिजे. असं त्याच्यासोबत होऊ द्या. आणि परत तिथनं पुढं कोण करतंय बघूया. भर चौकात, त्याच गावात, त्याच ठिकाणी, अक्षरशः खोटं बोलत नाही मित्रांनो, आगाऊ काट येते. त्याच ठिकाणी आपली मुलगी असली असती तर आपल्या आज त्याच्या वडिलांवर आईवर काय विचार, म्हणजे किती म्हणजे वाईट वाटत असेल, की त्यांनी विचार सुद्धा करू शकला नसेल की आज आपल्या मुलीसोबत असं होणार आहे. मला सुद्धा एक मुलगी आहे, आम्हाला सुद्धा मुलगी, आणि प्रत्येकाला मुलगी आहे. आज आपली मुलगी बाहेर जाताना आपल्या मनात हा विचार येतो की कुठला नरद. मी माझी मुलगी घरी सुद्धा ठेवू शकत नाही. मी माझ्या सोबत घेऊन फिरतो या माझ्या मुलीला. हॉटेलमध्ये जाताना सुद्धा मी माझी पोरगी माझ्यासोबत घेऊन जातो. या अशा घटना घडायला नीच प्रकारचे लोक आहेत ना, तर खरंच अशा नीच लोकांना फाशी नाही तर भर चौकात नागडं करूनच जाळलं पाहिजे. तुम्हाला एकच विनंती, जर त्या मुलीला न्याय द्यायचा असेल ना, आपल्या येणारी पिढी, जी मुलगी जन्माला येणार आहे, तिच्या हातात खरं तर चाकू द्या तुम्ही सुरुवातीला. तिला जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल ना, तर एकच आहे, अशा नारादा मला आहे ना फाशीची शिक्षा नाही तर उभं जाळलं पाहिजे. कारण की तिला जी वेदना झालीत ना, ती त्याला जिवंत जाळताना ती वेदना झाल्या पाहिजे की. आणि समोरच्या माणसानं हा विचार केला पाहिजे की नजर उचलताना पण हा विचार केला पाहिजे. पण असं नाही का, असं काळ कृत्य करायच्या अगोदर तुम्हाला कसं काय वाटलं नाही, लाज वाटली नाही तुम्हाला लाजच नसणार आहे त्या. कारण का तुम्हाला खरं काय बोलूया, कसं बोलू यांच्याविषयी. तुम्हाला सांग, सरकारला एकच विनंती आहे, सरकार फक्त त्यांना आमच्या हवाली करा, जनतेच्या हवाली करा. जनता ठरवलं त्यांच्यासोबत काय करायचं असं काढल्यानंतर. तिथनं पुढं कसं होतंय बघूच असल्या गोष्टी. एकच कळ नाही की एवढ्या वर्षभरात एवढ्या घटना झाल्या तरी आपले सरकार झोपलंय. त्यांच्या विरुद्ध एवढं कठोर ऍक्शन घेतली पाहिजे ना. असं करताना पण माणसाची विचार केला पाहिजे की ह्याची शिक्षा काय. ही शिक्षा बघूनच माणूस थरथर कापला पाहिजे, अशी त्यांना शिक्षा द्या. कारण की आम्हाला ऐकताना व्हिडिओ बघताना लाज, म्हणजे कसं तर वाटायला लागलं. असं आता मी बोलते तर माझं अंग थरथर कापते. तुम्हाला जरा पण काय वाटलं नाही का ती 3.5 वर्षाचं लहान बाळ होतं. असं पण नाही की मोठं होतं हे होतं, पण का माणसं एवढे नीच प्रवृत्तीचे झालेत की त्यांना मुलीमध्ये दुसरं काही दिसतच नाही.
अरे बघतानाच तुम्ही वाईट नजरेनं बघता रे मुलीकडं. जरा नजर तुमचं विचार बदला, विचार बदला. लहान 3 वर्षाची मुलगी होती, काय तिनं विचार सुद्धा केला तर तिनं अजून दुनिया पण बघितली नव्हती. नीट तिला लागा कसं तुम्ही लोक काय विचार करून त्या खरं तर त्या भयानक माणसाला का नाही असलं बेकार मारलं पाहिजे ना, खरंच जाळूनच मारलं पाहिजे त्याला. आणि त्याला काय सुद्धा नाही, जनतेच्या हवाला करा. माझी एवढीच विनंती आहे सरकारला. खरं तर मला व्हिडिओ काढायची म्हणजे असं व्हिडिओ काढताना सुद्धा म्हणजे मला इतका चिडचिड व्हायला लागली मित्रांनो. त्या व्यक्ती फक्त डोळ्यासमोर आला ना, त्याचा फोटो जरी बघितला ना तरी असं फूड वाटतंय मित्रांनो त्याला. एवढं म्हणजे नाही का त्या तुम्हाला जर हे कृत्य थांबवायचं असेल ना, पुढे असं वाटत असेल ना कुठल्या मुलीबरोबर अशा गोष्टी घडू नये, तर एकच करा की त्या माणसाला अशी शिक्षा द्या परत ना, जेणेकरून समोरच्यानं विचार सुद्धा केला नाही पाहिजे. जिवंत जाळला पाहिजे, कारण की त्याला पण ती वेदनेचा त्रास झाला पाहिजे. त्याला जिवंत जाळतानाच मला बघायचं, कारण की अशा माणसाला शिक्षा दिल्याशिवाय ना दुसरा माणूस विचार करत, असं कृत्य करताना 10 वेळा विचार करत की ह्याची शिक्षा काय आहे. खरंच सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही त्याला भर चौकात आणून सगळ्यांसमोर त्या गावातच फाशी पण देऊ नका, कारण की फाशी जाळा, एवढा प्लीज. त्रास होत नाही, पण जाळलं ना त्याला कळल, जिवंत कळल जाळल्यानंतर काय होतंय काय नाही त्याला समजेल. एखाद्या आपण काय चुकी केली ती सगळं त्याला कळल की आपण काय चुकी केली, आपण असं करायला नव्हतं पाहिजे. मित्रांनो, ही मुलगी आहे ती किती चिमुकली आहे, किती गोंडस आहे, काय ही काय चुकी आहे, काय वाटत असेल त्या आई बापाला. काहीच बोलू शकत नाही. फक्त सरकारला एकच विनंती की तुम्ही ऍक्शन घ्या, कारण की असे कृत्य खूप घडायला लागलेत आणि खूप लहान मुली ह्या गोष्टीला बळी चाललेत. तुम्ही ऍक्शन घ्या काहीतरी, त्यांना अशी फाशीची शिक्षा देऊ नका, तर उभं जाळा, जिवंत जाळा आणि भर चौकात जाळा. म्हणजे दुसऱ्या माणसानं पण हे कृत्य करताना 10 वेळा विचार केला पाहिजे. विचार नाही त्याला, मनात जरी विचार आला तरी मनात बी विचार येणार नाही. असलं करा, अशी असं शिक्षा द्या, काय पण कशी पण द्या, पण त्याला अशी शिक्षा द्या की जेणेकरून समोरच्या अंगावर असं नाही का नाही काही म्हणजे बोल. हा, एखाद्या मुलीकडे किंवा एखाद्या लहान छोट्याच्या मुलीकडे बघताना सुद्धा 1000 वेळा त्यानं विचार केला पाहिजे. अशी शिक्षा द्या त्याला. सरकारला माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आमच्या नाहीतर तुम्ही देणार नसाल ना तर आमच्या जनतेच्या हातात आमच्याकडे सोपवा त्याला. आम्ही जनता ठरवतो त्याला काय करायचं कशी करायची. आणि खरंच जर तुम्ही सगळीजण जर मला एकच सगळ्या जनतेला आव्हान आहे माझं की तुम्ही सगळीजण ऍक्शन घ्या. त्याला फाशी झालीच पाहिजे, फाशी नाही त्याला जाळलंच पाहिजे, कारण त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ काढलाय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही, आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या. न्याय मिळवूनच द्या. प्रत्येकाला मुलगी मित्रांनो, आपली मुलगी आपल्या घरामध्ये सेफ नाही. विचार करा, घरामध्ये पण सेफ नाही आपली मुलगी. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सरकारला एकच विनंती आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. काय जगात काय चालू आहे हा? आज माझे महाराज असला असतं ना, जागलाच निर्णय घेतला असता, जागलाच. हा, डोकं मुंडकं छाटलं असला असते तर ना अशी घटनाच घडली नसती, विचार केला असता. हा, डायरेक्ट विषय टॉप, असं निर्णय झटकेपट निर्णय पाहिजे तर. हा, असं त्याला नेऊन खायला पिला चारून काय उपयोग नाही. खायला पिला चारायचंच नाही, त्याला डायरेक्ट मारून टाकायचं, तिथंच गावला की डायरेक्ट ठोकायचं. अरे करा आमच्या जनतेच्या हातात, आम्ही बघतो त्याच्यासोबत काय करायचंय ती. मी पण एक मुलीचा बाप आहे, त्यामुळं मला त्रास होतो, इथं दुखतंय आम्हाला पण. प्रत्येकाला मुली आहेत, प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. आज तिकडे झाले, कधी आपल्या दारासमोर ती संकटी उभं राहिला असं सांगता येत नाही. त्यामुळे आता आपण आपले म्हणतात ना ऍक्शन घेतली पाहिजे. 3 वर्षाची चुमकली होती रे, तुला लागा लाज वाटली पाहिजे. खरंच मी माझी विनंती हात जोडून, खरं तर त्याला कठोर शिक्षा द्या, सगळ्यात भयानक शिक्षा द्या त्याला. सरकारला माझी विनंती आहे, शिक्षा द्या तुम्ही त्याला, पण सगळ्यात भयानक शिक्षा द्या. परत ना असा विचार सुद्धा कोणी केला नाही पाहिजे, अशी शिक्षा द्या. तर काय चुकलं असेल तर खरंच क्षमा असावी. आणि खरंच मला नाही काय म्हणजे असं नाही समजत नाही मी काय बोलावून काय नाही, पण त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे एवढीच सरकारला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.
आणि हा व्हिडिओ होता होईल एवढं शेअर करा म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे एवढं माझ्या मनात विचारायचं. फक्त शिक्षा झाली पाहिजे त्याला.